संष्ट्राकराला निचते मुखानि दृष्ट्वैव कालानलसन्निभानि दिशो न जाने न लभे च शर्म प्रसीद देवेश जगन्निवास दंष्ट्राकराला निचते मुखानि लानलसन्निभानि दिशो न जाने न लभे च शर्म प्रसीद देवेश जगन्निवास दंष्ट्राकराला निचते मुखानि दृष्ट्वैव कालानलसन्निभानि दिशो न जाने न लभे च शर्म प्रसीद देवेश जगन्निवास. श्रीमद भगवद्गीतेतील प्रत्येक श्लोक पाहताना ज्ञानोबराय आपला अभिप्राय सांगतात की 700 श्लोक अध्याय 18 लेख जे देव बोलिले एक दुजे नाही. जर भगवान माऊलींच्या दृष्टीनं ज्ञानेश्वर गीतेतला प्रत्येक श्लोक किंवा पद हे जर केवळ अद्वैत सिद्धांत सांगत आहे, याचा अर्थ जीव ब्रह्मैक्य ज्ञानद्वारा मोक्ष किंवा जीवनमुक्ती प्राप्त होते असं आग्रहाने या ठिकाणी सिद्धांत प्रतिपादन करीत आहेत. तर ज्ञानोबरायांची ओवीसुद्धा जरी 9000 ओव्या असल्या तर देवाचे मनोगत तो दाविता हाशी मूर्त या नयाने जर पाहिलं, श्रीगुरूंची वचनं सांगतात की भगवंताचं हे मनोगत हेच आहे आणि ते तू मूर्त दाखवत आहेस. तर मूर्त दाखवित असताना त्याच्यामधील एका ओव्यांच्या रूपाने जी टीका अवतरित झालेली आहे किंवा अभिव्यक्त झालेली आहे, तर ती टीकासुद्धा केवळ अद्वैत सिद्धांतच प्रतिपादन करीत आहे. असं जरी असलं तरी या ठिकाणी सगळ्या ठिकाणी अनेकात एकत्व दाखवलेलं आहे. परंतु ह्या अध्यायाचा 11वा अध्याय जो विश्वरूप दर्शन योग याच्यामध्ये आपण पाहिलं तर एकाच्या ठिकाणी अनेकत्व दाखवत आहे. हे जरी अर्थात हे एकाच्या ठिकाणी अनेकत्व हे आभाषिक आहे, एक हे अधिष्ठान आहे आणि अनेकत्व हे त्या ठिकाणी अध्यस्त आहे. आणि अध्यस्त पदार्थ हा तत्वतः अधिष्ठानावरून त्याला स्वतंत्र सत्ता स्फुरण नसतं आणि अधिष्ठानच अन्यथा रूपाने भासत असतं. पूर्वरूपम अपरित्यज्य अवस्थांतर भानम एवढंच त्याचं स्वरूप आहे. असं असलं तरीसुद्धा आपण जर यामध्ये एकामध्ये जेव्हा अनेकत्व दिसतं तर ते आभाषिक अनेकत्व आहे आणि अधिष्ठान एकम एव अद्वितीय ब्रह्म आहे आणि तेच ब्रह्मरूप आपला आत्मरूप ब्रह्म मी आहे असा जरी निश्चय झाल्यानंतरही जेव्हा ह्या अनेकत्वाचा संबंध येतो, अनेकत्व भासतं का तर अंतःकरण आणि आत्मा यांचा आध्यात्मिक तादात्म्य संबंध आहे, तोपर्यंत हे अनेकत्व भासमान होत राहतं. आता हे ज्ञानीपुरुषाला हे अनेकत्व भासमान होत असताना ते केवळ सात्विक किंवा केवळ राजसी किंवा तामसी या स्वरूपात प्रतीत होतं असं नाही. तर त्या ठिकाणी त्रिगुणात्मक असणाऱ्या मायेचा हा जगत परिणाम असल्यामुळं त्याच्यामध्ये या त्रिगुणांचीही क्रीडा चाललेली आहे. म्हणजे परमात्म्याच्या अधिष्ठानावर मायेची ही चाललेली त्रिगुणात्मिका मायेची ही लीला पाहत असताना तत्वज्ञ पुरुषाला त्याच्याविषयी काहीच वाटत नाही. न द्वेष्टी संप्रवृत्तानी न निवृत्तानी कांक्षती. प्रकाशंच प्रवृत्तींच मोहमेवच पांडव न द्वेष्टी संप्रवृत्तानी निवृत्तानी न कांक्षती. कितीही जरी ह्या त्रिगुणात्मक माया कार्याचे मेळावे त्याच्यासमोर अनेकत्वाने आले तरी त्याच्या एकपणात कोणत्याही प्रकारचा बिघाड किंवा चळढळ होत नाही. आणि मानवी जीवनाचं सर्वात मोठं प्राप्तव्य ज्ञेय ध्येय गंतव्य जर काय असेल तर ह्या बोधाप्रत जाणं, की ज्या ठिकाणी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रतीतीला येणारे सगळे पदार्थ त्या पदार्थोपहित चैतन्याच्या ठिकाणी त्यांचा त्रैकालिक अत्यंताभाव आहे. आणि हीच काय आहे, सा काष्ठा सा परागती हीच ज्ञानाची अत्युच्च कोटीची अवस्था आहे. पण या अध्यायामध्ये जे विश्वरूप दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये अर्जुनाला सहजच असं वाटलं की एकरूप परमात्मा जो आहे त्याचं स्वरूप
त्यांनी मला गीतेच्या पूर्वार्धात सांगितलेलं आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला हे जे परमात्मा सहज बोलतात की विष्टभ्यहमिदं कृष्णम एकांशेन स्थितो जगत, माझ्या एका अंशावर हे संपूर्ण विश्व राहतं आणि ह्या सर्व विश्वाला मी व्यापलेलं आहे. किंवा सभूमीम विश्वतो वृत्वा आत्यतिष्ठत दशांगुलम, अशा आपल्या व्यापक रूपाचं जेव्हा वर्णन करतो तेव्हा त्या व्यापक रूपामध्ये भासमान होणारं हे जे त्रिगुणात्मक असणारं दृश्य हे पाहण्याची अर्जुनाला इच्छा झाली आणि भगवंताने ते रूप अर्जुनाला दाखवलं. आणि दाखवत असताना या ठिकाणी अर्जुनाला पहिल्यांदा ह्या अध्यायाचा रस आहे अद्भुत रस, अद्भुतता झाली आणि अद्भुततेचं पर्यवसान एकदम विरोधी अशा भयानक रसामध्ये झालं. यामध्ये परस्पर विरोधी रस आहेत. यामध्ये जर पाहिलं आश्चर्य चमत्कृती याच्याद्वारा आपल्याला आनंदाची अभिव्यक्ती होईल असं अर्जुनाला वाटलं होतं. परंतु या ठिकाणी पहिल्यांदा त्याला आनंद वाटला भगवंताची जी असणारी जे साजिरी गोजिरी असणारी सत्वभूतांचं आपलं पंचमहाभूताच्या सत्वगुणाची कार्य अशी जी दृश्य ती पाहिल्यानंतर ती अत्यंत मनोहर आकर्षक मनाला आल्हाद देणारी आहेत असं त्याला वाटलं. पण जेव्हा भगवंताने आपलं अकराळ विक्राळ असं स्वरूप दाखवायला सुरुवात केली, म्हणजे जे तमोगुणाचे कार्य असणारे पदार्थ ज्याच्यामध्ये रजोगुणाचं वृद्धी झालेली आहे आणि जणू काही सत्वगुण पूर्णपणे अभिभूत झालेला आहे, अशा प्रकारची दृश्य जेव्हा पाहायला लागली तेव्हा त्याच्या अंतःकरणामध्ये हा अद्भुत रस मावळून गेला. मूळचं जर सुरुवातीला ह्या अध्यायाचं पाहिलं तर शांतरसाचं भरते, अद्भुत आहे, सांडित आहे, पात्रात आहे, अशा प्रकारचं वाटावं असं याचं वर्णन आहे. परंतु त्या शांतरस तर गेला, पण शांताच्या घरा अद्भुत आला आहे हे पाहून येरा म्हणून पहिल्यांदा अद्भुत रस त्या शांतरसामध्ये, शांतरसाचा स्थायी भाव आहे वैराग्य आणि अद्भुत रसाचा स्थायी भाव आहे चमत्कृती. परंतु हे दोन्ही गेले आणि त्याच्या विरुद्ध अशा भयानक रस त्या अर्जुनाच्या अंतःकरण द्रवीभूत झालं ह्याही रसाने. पण कोणता? त्या भयाचा भीती हा जो काही स्थायी भाव आहे त्याच्या ठिकाणी, म्हणजे जेणेकरून आपल्या अंतःकरणामध्ये व्याकुळता निर्माण होईल, क्लेश पीडा निर्माण होईल, अशा प्रकारची जी भयानक दृश्य ती पाहिली आणि अर्जुनाला आता भयभावना निर्माण झाली. अर्जुन आता ह्या श्लोकांमध्ये सांगतो की हे मला आटोपून घे, जापानी जापानी आपुले आस्ताव्यस्त, हे तुम्ही आता आटोपून घ्या असं म्हणतो. याचा अर्थ ह्या स्वरूप पाहण्याची त्याला इच्छा नाही. यामधून हे जो विश्वरूप दर्शन आहे तर ज्ञानोत्तर जीवनामध्ये मनुष्याला जर या ठिकाणी हे त्रिगुणात्मिका असणाऱ्या प्रकृतीच्या कार्याशी जर जोपर्यंत त्याचा संबंध होईल, तर संबंध होत असताना त्याला जोपर्यंत असंगत्वाचा निर्विकारत्वाचा आत्मस्वरूपाचा दृढ निश्चय असेल अंतःकरण वृत्तीमध्ये, तोपर्यंत त्याला भयभावना निर्माण होत नाही. पण अशी एक वेळ येते की मुमुक्षूच्या जीवनामध्ये किंवा एक तत्वज्ञ पुरुषाच्या जीवनामध्ये ज्याला दुःखाचा किंवा भीतीचा कडेलोट होतो. आणि त्या कडेलोट होण्याचं कारण काय आहे? द्वैताद्वै भयं भवती श्रुती सांगते. ज्या वेळेला द्वैताचा किंवा अनेकत्वाचा आणि त्यामध्ये अनेकत्वामध्ये रजोगुण आणि तमोगुण हा सत्वगुणाला अभिभूत करणारे पदार्थ किंवा तशा प्रकारचे ज्ञान किंवा तशा प्रकारचं राजसी आणि तामसी धैर्य जरी अंतःकरणात असलं तरीसुद्धा तो त्याच्यापुढं पुरे पडू शकत नाही. आणि अशा वेळेला त्याला वाटतं की आपल्या अनुभूतीमध्ये अशा प्रकारचं हे जे दृश्य आणि ह्या दृश्यापासून होणारे जे क्लेश ते आपल्या वाट्याला येऊच नये, अशा प्रकारचं अंतःकरणामध्ये म्हणजे कसं स्वाभाविकपणे त्याला वाटतं. आणि म्हणून या ठिकाणी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की जो अर्जुन भगवंताचं साक्षात दुसरं रूप आहे, नरनारायण असं आपण म्हणतो, आणि त्याने कौतुकाने लढिवाळपणाने सहज या ठिकाणी ह्या विश्वरूप दर्शनाची इच्छा केली तरी त्याला भयाची भावना निर्माण झाली. अशा प्रकारचं चिंतन आपण करावं की या ठिकाणी अद्वैत स्वरूपाचा इतका दृढ निश्चय असावा की कौतुकानेही आपल्याला कधीही ह्या द्वैताचं अनेकत्वाचं दर्शन घेण्याचा हौस कधीच अंतःकरणात उद्भवू नये. कारण का? जर ही स्थिती जीवनमुक्त असणारा किंवा
भगवत स्वरूप असणारा जो अर्जुन, त्या अर्जुनाला जर ही गोष्ट नको वाटते तर आपल्याला अर्थातच हे इतकं भयानक दृश्य आपल्याला कधी सहन होणार नाही. म्हणून असं एक विचार करायला हरकत नाही की अर्जुनाला जी बुद्धी झाली आणि नंतर अर्जुनाला असं वाटतं की हे नको आणि पुन्हा चतुर्भुज स्वरूपातल्या दर्शनाची इच्छा करतो, म्हणजे त्याला जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचं साधन आहे ना हे भयानक असणारी दृश्य. जर याचा अर्थ आणखीन एक असा आहे की तुम्ही म्हणाल की मग आपल्या हातात हे काय सगळं, आपल्या हातात नाही. जीवनमुक्त होईपर्यंत आपल्या हातात आहे, परंतु जर प्रतिबंध असतील तर त्या प्रतिबंधाची निवृत्ती झाल्याशिवाय आपल्याला ह्या जीवनमुक्त अवस्थेमध्ये जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा निष्प्रतिबंध आनंद जो आहे तो आनंद घेणं हे शक्य होत नाही. याचाच अर्थ मध्ये कुठंतरी प्रतिबंध मानावा लागतो, जो कार्याच्या विरोधी असा काहीतरी प्रतिबंध आहे आणि त्या प्रतिबंधाचं निवारण करण्याचं साधन जर कोणतं असेल तर ती भगवंताला केलेली प्रार्थना आहे की नाही. भगवंताला केलेली प्रार्थना म्हणजे भगवत कृपा झाली तरच ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी अनुभवाला येऊ शकते की ज्याच्या ठिकाणी निष्प्रतिबंध आनंदाची अनुभूती आहे किंवा नित्य नूतन वृद्धिंगत होणारं जे आत्मसुख आहे ते वृत्तीत तैसे नित्य नूतन देखिजे गीता तत्व म्हणतात. त्याचप्रमाणे हे नित्य नूतन देखिजे आत्मतत्व अशा प्रकारची त्याला अनुभूती येऊ शकते. आणि ही अनुभूती त्याला जर यायची असेल तर भगवत कृपा पाहिजे. पण भगवत कृपा म्हणजे काय? खराब भगवत कृपा हीच आहे का सर्वम खल्विदम ब्रह्म अशा प्रकारच्या व्यापक बोधाला प्राप्त होणं. परंतु ते जे ब्रह्म आहे ते आत्मरूपाने ज्ञात झालं तरी आपल्याला ह्या जगताची प्रतीती ही येत असते आणि त्या प्रतीतीचे विषय आपलं कोणते असावे याविषयी भगवंताला प्रार्थना करून आपल्याला किमान प्रार्थना करण्यामध्ये आपण स्वतंत्र आहोत. आणि भगवान परमात्मा हा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न असल्यामुळं त्याचीच प्रतिज्ञा आहे, तया माझ्या सायुज्याची चाड तरी तेची पुरवी कोड सेवा म्हणती तरी आड प्रेम सुये. याचा अर्थ परमात्मा आपल्याला तत्वज्ञानही देतो आणि तत्वज्ञानोत्तर जर आपल्याला वाटलं शिवो भूत्वा शिवम यजेत, जर आपल्याला परमात्म स्वरूप होऊन पुन्हा परमात्म्याचीच भक्ती करावी असं जर वाटलं तर परमात्म्याच्या ठिकाणी शरणागती केली असता ज्ञानीपुरुषाला देखील आत्मा रामाश्च मुनयः निर्ग्रंथाप्युरुक्रमे कुर्वन्त्य हैतुकीं भक्तिम इत्थंभूत गुणो हरिही. त्या परमात्म्याच्या ठिकाणी इतका परमात्मा अनंत गुणगण निधान आहे, तो इतका भक्तवत्सल आहे की तो त्या भक्ताची जी काही इच्छा आहे त्या इच्छेची पूर्ती करतो. आता फक्त प्रश्न एवढाच आहे की आपण कोणती इच्छा करावी. एकंदरीत जर पाहिलं तर आपण इच्छा कोणती करावी तर निरीच्छा असणारा जो महात्मा आहे त्यालाही आकर्षित करण्यासाठी फक्त भगवंताने द्रौपदी आपलं कुंती माता भगवान सगुण साकार का होतो याविषयी सांगते. काय तो श्लोक भागवत तथा परमहंसानां मुनीनां चामलात्मनां भक्तियोग विधानार्थम कथम पश्येम ही स्त्रिया असं भागवतामध्ये सांगितले. जे अमलात्मा मुनी आहेत, विशुद्ध अंतकरणाचे मुनी आहे, तथा परमहंसानां परमहंस जे आहेत म्हणजे अशा प्रकारचे यती की जे आत्मस्वरूपाच्या ठिकाणीच रममाण झालेले आहेत. यस्त्वात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येवच संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते. जे कर्तव्याभाव रूपाला प्राप्त झालेले आहेत असे पुरुष देखील ती म्हणते ह्या पुरुषांना भौतिक किंवा पारलौकिक कोणत्याही प्रकारचं केवढंही ऐश्वर हे आकर्षित करू शकत नाही. पण जर परमात्मा जेव्हा सगुण साकार विग्रह धारण करतो त्यावेळेला शुद्ध सत्वात्मिका मायेच्या साह्याने भक्तासाठी ज्या वेळेला तो परमात्मा सगुण साकार लीला विग्रह धारण करतो त्याच्याकडे मात्र परमहंस शुकासारखे मुनीसुद्धा त्याच्याकडे आकर्षित होतात. आणि असं हेच कारण आहे की जे लोक आपलं निर्गुण निर्विकार असणाऱ्या परब्रह्म स्वरूपात ज्यांची वृत्ती निश्चल झालेली आहे
त्या लोकांचं मन पुन्हा दुसरीकडं आकर्षण व्हायला परमात्म्याच्या ह्या रूपासारखं सौंदर्यपूर्ण माधुर्यपूर्ण असं जगामध्ये काहीच नाही. म्हणून यात इहलोकात नाही आणि परलोकात नाही, एकच आहे भगवंताचा सगुण विग्रह. गुलाबराव महाराजांनी बरेच ह्या गोष्टीचं चिंतन केले नारद भक्ती सूत्रामध्ये देखील. आणि त्यासाठी त्यांना आकर्षित करण्यासाठी परमात्मा हे लीला विग्रह धारण करतो. तर तया संघाचे निसुरवाडे मज विदेहा देह धरणे घडे किंबवना आवडे निरूपमू. त्या असंग निर्विकार स्वरूपस्थितीला प्राप्त झालेल्या पुरुषाला आकर्षण करण्यासाठीच भगवान द्रौपदी म्हणते की तुम्ही अवताराला येता असं मला वाटतं. म्हणजे द्रौपदीनं ही जी दोन कारणं आहेत आपल्या करपात्रीजी स्वामींनी लिहिलं की हे जे म्हणतात काय परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. देवा तो युगामध्ये भगवान स्वतः सांगतात की मी युगायुगामध्ये जन्म का घेतो, तर साधूंचं संरक्षण करण्यासाठी, दुष्टांचं निर्दलन करण्यासाठी किंवा धर्मांची संस्थापना करण्यासाठी. कुंतीचं ह्याकडं दुर्लक्ष आहे. कुंती म्हणते की हे करण्यासाठी तुला अवतार घ्यायची काही गरज नाही, तू नुसता संकल्प केला तरी संकल्पातच दुष्टांचं निर्दलन होईल, साधूंचं परित्राण होईल. तुला अवतार घेण्याची काय गरज आहे. मला असं वाटतं की तू अवतार ह्या कारणाने घेतो. ह्या आत्माराम मुनी ग्रंथ भेद झालेले जे महात्मे तर त्यांच्या मनाला आकर्षित करावं की याच्यासाठी तू अवतार घेतो. आणि हळूच म्हणजे त्यांना काय सांगितलं ही जी कारणं आहेत धर्मत्राण दुष्ट निर्दालन सज्जन संरक्षण ही कारणं म्हणजे अन्यथा सिद्ध आहेत. तुला देण्यासाठी अन्यथा सिद्ध आहे, तुला येण्याची गरज नाही. तू जेव्हा अवतार धारण करतो तेव्हा मला असं वाटतं की ह्या कारणासाठी करतो. पण तो पाहावा हे डोळे म्हणून अचक्षुषी मज डोळे हातीचे लीला कमळे पुजू तया ते दोवरी दोन्ही बुजा आलो घेऊनी आलिंगावया लागोनी तयाचे अंग ऐक नाही. म्हणून देवाला संतांना वाटतं देवाच्या भेटीत काय संत भेटती आजी मज तेने मी झालो चतुर्भुज दोन्ही भुजा स्थुळी सहज दोन्ही सूक्ष्म वाढी नल्या. आणि परमात्मा काय होतो म्हणतो की त्यांच्या आलिंगनासाठी मी दोन भुजा जास्त धारण केल्या असं म्हणतो. आपलं चिंतन हे की या कुंती मातेने भगवंताच्या अवताराचं हे कारण सांगितलं. हे कारण मात्र असे का परमहंसा म्हणजे हे अन्यथा सिद्ध नाही, हे फार उपादान कारण आहे त्याचं की त्याच्याशिवाय ह्या भगवंताला आकर्षित करायचं आपलं भक्ताला आकर्षित करायचं झालं तर भगवंताला ह्या रूपा वाचून दुसरा पर्याय नाही अशा प्रकाराने सांगितलं. म्हणून या ठिकाणी फक्त ह्या कुंती मातेचा नम्रपणा आहे. ती शेवटी काय म्हणते कथम पश्येम ही स्त्रिया. देवा आम्ही बोलून चालून स्त्री जात आहे, आमचं हृदय अशा प्रकारची आमची बुद्धी ही विकसित नाही किंवा तितक्या प्रकारची शुद्ध नाही, आम्ही सामान्य आहोत, त्यामुळं आम्हाला कसं सांगता येईल. आता याच्यावर भगवान काय उत्तर देतील की तुझे सांगितलं हे कोणालाच सांगता आलं नाही, वेदाला पण हे हा ठाव माझा हे माझं इतिगुह्यतमम हे तू आज उघड केलं आणि हे खरं आहे. आता एवढं चिंतन याच्यासाठी करायचं की हे जे विश्वरूप आहे जी जी गोष्ट अर्जुनाच्या बाबत या ठिकाणी घडलेली दिसते गीतेमध्ये, एकत्वात अनेकत्व पाहायचं कौतुकाने गेला परंतु त्याच्यामध्ये आनंद मिळायचं राहिलं बाजूला आणि भयभावना निर्माण झाली. याचा अर्थ जीवनमुक्ताने कधीही विनोदाने सुद्धा जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखार्थ अनेकत्व जे आहे ना ते कौतुकाने सुद्धा पाहण्याची भगवंताकडे इच्छा करू नये. त्यांनी काय पाहावं भगवंताचं पाहायचंच झालं तर कोणतं ही ज्ञानलक्षणात्मिका भक्ती किंवा शास्त्र हृदय असणारी ज्ञानोत्तर अशी प्रेमलक्षणात्मिका भक्ती किंवा ज्ञानलक्षणात्मिका भक्ती ही जी परंपरेने चालत आलेली आहे याचं उल्लंघन करण्याचा प्रयत्न केलं तर अगोदर कितीही स्वामी महाराज सांगायची गोष्ट आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, हिसाब तो बराबर आहे छोकरा डुबता आहे. असंग निर्विकार परमात्म्याच्या ठिकाणी देह दुःखाचे नि डोंगरे दाटे जो पडी भरे चित्त न दटे. पण जशी विषयाची परीक्षा पाहू नये तसं ह्या विश्वरूपाच्या ज्याला ते म्हणतं की तो दिव्य चक्षुच्या डोळा न पाहावे, दिव्य चक्षु दिले असेल तरी सुद्धा हे अनेकत्व किंवा हे तुझं भयानक रूप आम्हाला पाहत नाही असं म्हणतो. यात हे चिंतन हे
यथार्थ असो की अयथार्थ असो, पण आपल्या जीवनामध्ये ह्या गोष्टी ज्या आहेत, कारण विश्वरूप दर्शन सांगितलं तो दिव्य चक्ष देऊन जर अर्जुनाशीच केवळ संबंधित असता तर आपल्या अनुपयोगी हा अध्याय आहे. जर केवळ अर्जुनासाठीच ह्या अध्यायाचं अवतरण गीतेमध्ये असलं तर याचा अर्थ सामान्य जीवांच्या किंवा बाकीच्या सर्वांचा तो अनुपयोगी आहे. आणि गीतेतला एकही श्लोक एकही पद त्या ठिकाणी ज्या ज्ञानोबाराय म्हणतात, भाष्यकार म्हणतात की अर्जुनम निमित्तीकृत्य आह श्री, बघ अर्जुनाचं निमित्त आहे आणि उलट संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे ते फक्त अर्जुनाचे व्याजे आहे, निमित्त आहे. याचा अर्थ आपला संबंध जोडायचा असेल तर या ठिकाणी आपण तत्वज्ञ पुरुषाने देखील इच्छा केली तर कोणत्या जर त्याला सुखाने जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा भोग व्हायला विश्वरूपापेक्षा सगुण रूप बरं आहे. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही म्हणाल याचा अर्थ अर्जुनाचं जे सुख आहे विश्वरूपापासून सुखोत्पत्ती व्हावी हे प्रतिबद्ध झालेलं आहे असं तरी तुम्हाला मानावं लागेल. ह्या प्रतिबंधाची निवृत्ती म्हणजे याचा अर्थ ते ज्ञान जे आहे ते अदृढ असं त्यालाच म्हणतात की जे निष्प्रतिबंध आनंदाच्या अनुभूतीला प्रतिबंध करतं. म्हणून त्याचं ज्ञान जे आहे जे संस्कृत आपण दररोज थोड्या वेगळ्या पद्धतीनं चिंतन करतो, पण संस्कृत बहुतेक टीकाकारांनी अर्जुनाला झालेलं तोपर्यंत ज्ञान जे आहे ते अदृढ अपरोक्ष आहे असं मानलेलं आहे. अदृढ अपरोक्ष कारण पुढे ज्ञानकांडाला आरंभ होणार आहे आणि तिथं त्याला हे दृढ ज्ञान झाल्यामुळं आता पार अर्जुन काय म्हणतो, आता जर तू म्हणशील तर ह्या त्रैलोक्याचा संहार करायला सांगशील तरी मी करील. नष्टो महास्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोस्मी गतसंध्या करिष्ये वचनम तव. आता मी काही करील. स्वामी महाराज सांगायचे की आता जर तू म्हणला तुझ्यावर बाण चालव तर तुझ्यावर सुद्धा चालवील. पण त्यावेळेला हे निष्प्रतिबंध अशा प्रतिबंधाची निवृत्ती झाली तरच अशा प्रकारची वचनं निघू शकतात. म्हणून ह्या सर्वच महापुरुषांनी जे चिंतन केलेलं आहे की या ठिकाणी अर्जुनाला अदृढ अपरोक्ष ज्ञान झालं तेही ठीकच आहे आणि ज्या ठिकाणी अर्जुनाला दृढ अपरोक्ष ज्ञान झालं असं म्हटलं तर ह्या अध्यायाचं चिंतन असं करावं की दृढ अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतरही कौतुकाने देखील अनिकत्वाची अनुभूती घेऊ नये असं साधारणपणे आता झोक आहे. असं चिंतन ते देवाला काय सांगायचं आणि माऊलीला काय सांगायचं ते माऊलीला आणि देवालाच माहीत, पण आपल्याशी काही संबंध जोडत असताना या प्रकारचं चिंतन करायला काही हरकत नाही असं आता या ठिकाणी सांगतात या श्लोकामध्ये. तर आता अर्जुन हे भगवंताचं स्वरूप पाहतो पण त्याला संतुष्टता काही वाटत नाही, कारण भगवंताचे असणारं जे अक्राळ विक्राळ स्वरूप ते त्याच्या अंतकरणात भयाची भावना किंवा भयाची धारणा या ठिकाणी निर्माण करतं. म्हणून आता अर्जुन म्हणतो दंष्ट्रा कराला निचते मुखानी दृष्ट्वैव काला नलसन्निभानी दिशो न जाने न लभेच शर्म प्रसीद देवेश जगन्निवास. दंष्ट्रा कराला निचते मुखानी दृष्ट्वैव काला नलसन्निभानी न जाने न लभेच शर्म प्रसीद देवेश जगन्निवास. दंष्ट्रा कराला निचते मुखानी दृष्ट्वैव काला नलसन्निभानी दिशो न जाने न लभेच शर्म प्रसीद देवेश जगन्निवास. दंष्ट्रा करालानि च ते मुखानि दृष्ट्वा एव कालानल सन्निभानि दिशा न जाने न लभेच शर्म प्रसीद देवेश जगन्निवास. अन्वय च ते दंष्ट्रा करालानि कालानल सन्निभानि मुखानि दृष्ट्वा एव दिशा न जाने च शर्म न लभे. हे देवेश हे जगन्निवास प्रसिद्ध. च आणि ते म्हणजे तुझी दंष्ट्रा करालानी. दंष्ट्रा कराल दंष्ट्रा म्हणजे दाढा आणि दंष्ट्रा कराल म्हणजे दाढेमुळं अत्यंत कराल म्हणजे विक्राळ असलेली कालानल सन्निभानी. कालानल म्हणजे काळरूपी, अनल म्हणजे अग्नी
आणि त्या काळानर अग्नीच्या सन्निभानी म्हणजे अशा प्रकारचे प्रलयकालच्या अग्नीसारखी तेजस्वी असणारी त्या अग्नी समान असणारी मुखानी म्हणजे तुझी असणारी मुख दृष्ट्वा एव म्हणजे पाहूनच दिशा न जाणे मला कोणती दिशा आहे हे न जाणे कळत नाही च आणि शर्म न लभे शर्म म्हणजे मला सुख किंवा आनंद न लभे मला प्राप्त होत नाही म्हणजे आनंद वाटत नाही हे देवेश हे देवांचंही ईशन नियामन करणाऱ्या देवादिदेवा श्रीकृष्ण परमात्मन ईश जगन्निवास आणि ह्या संपूर्ण जगताचा निवास म्हणजे सगळ्या जगताचा जे आश्रय आहे अशा हे जगन्निवासा जगताचं मूलभूत आश्रयस्थान असणाऱ्या हे कृष्ण परमात्मन तू प्रसिद्ध तू आता माझ्यावर प्रसन्न हो असं सांगतात. आता भाष्यकार सांगतात दंष्ट्रा करालानी दंष्ट्राभिः करालानी विकृतानी ते तव मुखानी दृष्ट्वैव उपलभ्य कालानलसन्निभानी प्रलयकाले लोकानां दाहकाः अग्निः कालानलः तत्सदृशानि कालानलसन्निभानी मुखानी दिशाः पूर्वापरविवेकेन न जाने दिङ्मूढः जातः अस्मि अतः न लभे न उपलभे च शर्म सुखम अतः प्रसिद्ध प्रसन्नः भव देवेश जगन्निवास. अर्जुन म्हणतो दंष्ट्रा करालानी म्हणजे दंष्ट्राभिः करालानी नाम विकृतानी तुझ्या असणाऱ्या दंष्ट्रा म्हणजे दाढा त्या दाढामुळं कराळ म्हणजे विक्राळ झालेली किंवा विकृत झालेली असे तव मुखानी दृष्ट्वैव उपलभ्य तुझी जी मुख आहेत ती मुख मी पाहिल्यानंतर किती मुख कशी आहेत कालानल सन्निभानी नाम प्रलयकाले लोकानां दाहकाः अग्नी प्रलय काळात लोकांना त्यांचा दाह करण्यासाठी सर्व लोकांचा संहार किंवा दग्ध करण्यासाठी जो अग्नी आहे त्याला म्हणतात कालानलहा आणि तत्सदृशानी आणि त्या काळाग्नीच्या सदृश समान असणारी अशी मुखानी अशी तुझी मुख पाहिल्यानंतर दिशा न जाणे दिशा म्हणजे ही पूर्वापर विवेकेनं ही पूर्व दिशा आहे ही उत्तर दिशा आहे पश्चिम दिशा आहे अशा प्रकारचं न जाणे मी जाणू शकत नाही नाम दिग्मूढा जाता अस्मी मी दिशेच्या बाबतीत मूढ झालेला आहे दिशांचा निर्णय मला करता येत नाही त्याला म्हणतात दिग्मूढ झालेला आहे. आता हा न लभे न उपलभे म्हणून मला एक प्राप्त होत नाही काय शर्म नाम सुखम न उपलभे त्या ठिकाणी मला कोणत्याही प्रकारचं सुख किंवा आनंद होत नाही. आता हा प्रसिद्ध म्हणून तू प्रसन्न हो देवेश जगन्निवास हे देवेशा हे जगन्निवासा जगताच्या आश्रयस्थानभूत असणाऱ्या हे परमात्मन असं ह्या भाष्यामध्ये सांगितलं. आता भगवान संत सम्राट माऊली या संबंधाने सांगतात पाठमागे सांगितलं ऐशे विश्वरूपाच्या महामारी जीवित्व गेल्या आहे चराचरी जी न बोले तरी काय करी आणि कैसेनी राहे. आता हे सर्व पाहिल्यानंतर परमात्म्याला अर्जुन म्हणतो की ही विश्वरूप नाही हे विश्वरूप एक महामारी आहे. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये जे काही संसर्गजन्य व्याधी होते त्याच्यामध्ये कॉलऱ्याची साथ असायची त्याला पटकी असं म्हणायचे. मग ती पटकीची साथ सुरू झाली किंवा प्लेगाची साथ सुरू झाली का इतकं म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण जनपदोध्वंसक व्याधी असं त्याला म्हणतात म्हणजे सामुदायिक मृत्यू. तर जे लोक प्रेतयात्रेला जायचे खांद्यावर घेऊन जायचे तेच पुन्हा माघारी येईपर्यंत किंवा आल्यानंतर पुन्हा दुसऱ्या चौघांनी त्यांची तयारी करायची. याला म्हणायचे की महामारी आली आता साथ सुरू झाली. तर त्याप्रमाणे ही विश्वरूप नाही ही महामारी आहे असं म्हणतात की सगळ्या लोकांचा ग्रास घेण्यासाठी हे विश्वरूप प्रवृत्त झालेलं आहे. आता जीवित्व गेले आहे चराचरी चराचरी म्हणजे सगळ्या चर आणि अचर ह्या सर्वच विश्वाचं जीवन या ठिकाणी गेले आहे म्हणजे संपलं आहे. आता याच्यातून नुसते चर जे काही हालचाल करणारे जीव प्राणी आहेत तेवढेच राहतील आणि बाकीचं हे आपलं तेवढेच जातील आणि बाकीचं आचर विश्व नित्य राहील असं नाही.
चर असो किंवा आचर असो, हे सर्वच्या सर्व जे सर्व पंचमहाभूतांचं कार्य असणारं हे सर्व, आणि ज्याच्यामध्ये चिदाभासाचं ग्रहण करण्याची योग्यता आहे असं हे सर्व चर आणि अचर हे सर्वच विश्व या ठिकाणी आता पूर्णपणे त्याचा उपसंहार किंवा नाश होत आहे, अशी ही विश्वरूप स्वरूप महामारी जणू काही प्राप्त झालेली आहे. अरे पण ज्यांनी तूच विनंती केली आणि तूच आता पाहत असताना मला पुन्हा असं म्हणतो, हे बोलायला ना योग्य आहे का तुला, असं म्हणशील. आणि खरोखर बोलायला जी अहो देवा न बोले तरी काय करी, खरं नाही बोलायला पाहिजे आणि मी बोललोही नसतो, पण नाही बोलून काय करू नाही बोललं तर काय होईल, शांतपणाने मृत्यूला सामोरं जावं लागेल, आहे की नाही. चराचर विश्वामधून मी काय वेगळा उरणार आहे का आता. त्यामुळे आता मला माझं जर वाचवायचं असेल तर तुला बोलण्याशिवाय काही पर्याय नाही. न बोले तरी काय करी, कैशेने राहे, मी आता माझं अस्तित्वच कसं काय राहील, अर्थात माझं अस्तित्व सुद्धा राहणार नाही. म्हणून आता वेळेला तोंड उघडलं पाहिजे, बोललं पाहिजे, म्हणून बोलतो. पै अखंड डोळ्यापुढे फुटले जैसे महाभयाचे भांडे, तैशी तुझी मुखे वितंडे पसरली देखे. पै निश्चयाने मला काय अर्जुनाला काय वाटतं, तो म्हणतो तुला सांगायचं झालं तर डोळ्यापुढे अखंड महाभयाचे भांडे फुटले जैसे, माझ्या डोळ्यापुढं अखंड भांड कोणतं फुटलंय, भीतीचं अखंड, ज्याच्यामध्ये कधीच भयाची कमतरता नाही. सगळीकडं कुठेही गेलं तर भय, अखंड भय म्हणजे भय कधी कमी न होणारं, ज्याला कधी क्षय नाश नाही, अशा प्रकारचं अविनाश भीती, की त्या भीतीचं जणू काही एक भांड आणि तेच फुटलेलं आहे. म्हणजे तेच आता माझ्यासमोर अखंड भय जे आहे ते भय उभं राहिलेलं आहे. तैशी तुझी मुखे वितंडे, तर आता हे भयाचं भांड फुटलं म्हणजे काय, तर भयाचं भांडणं म्हणजे तुझी असणारी वितंडे मुखे पसरली देखे. वितंड म्हणजे मोठी मोठी अशा प्रकारची महान असणारी मुख आणि ती कशी आवासून पसरलेली आहेत असं सांगतो. हेच भयाचं भांड फुटलेलं आहे, तुझं मुखरूपी. असो दात दाढांची दाटी, न झाकवे मा दो ओठी, सैंग प्रळय शस्त्रांच्या दाट काठी लागल्या जैस्या. असो आता हे फुटलेल्या भयाचं भांड म्हणजे तुझा अकराळ विक्राळ मुख, हे त्या मुखासंबंधाचं असू देत. हां, पण त्याच्या पुढं दात दाढांची दाटी, तुझ्या त्या मुखामध्ये काय आहेत, दात आणि दाढा इतक्या दाट आहेत, म्हणजे इतक्या व्यापलेल्या आहेत की दो ओठी मा झाकवे. जरी तू ते मुख जरी बंद करायचा प्रयत्न केला तरी त्यात काही दात आणि दाढा हे आपल्याला बाहेरून दिसतात. काही लोकांचे दात असतात ना, ते जरी तोंड मिटायचा प्रयत्न केला तरी कोणत्या बाजूला राहतात, तशा तुझ्या दाता आणि दाढ दिसतात. आणि ते म्हणतात त्या दात आणि दाढा जर पाहिलं तर सैंग प्रळय शस्त्राच्या दाटकाठी लागलिया जैशा. त्या दात दाढा म्हणजे काय वाटतं, प्रळय रूप म्हणजे प्रलय होण्यासाठी जी काही शस्त्र आहेत की जी शस्त्र संपूर्ण जगाताचा संहार करू शकतात, आणि यांच्या काय लागल्या दाट काठी, यांची दाट म्हणजे संख्येने पुष्कळ अशा काठी लागल्या म्हणजे त्याची कुंपणं लागलेली आहेत. म्हणजे त्या मुखाभोवती किंवा मुखाची जी पोकळी आहे ती जरी बंद केली तर त्या बाहेर दाट दिसणाऱ्या त्या दात आणि दाढ आहे त्या जणू काही दाट अशा प्रकारचं काटेरी कुंपण आहे. म्हणजे मनुष्य जरी त्याच्यातून बाहेर तोंडातून सुटायचा प्रयत्न केला तर दात दाढेच्या कुंपणामध्ये तो अडकल्याशिवाय राहणार नाही, अशा त्या आहेत. जैश आता वर्णन करतात. रात्री कोणीतरी विचारलं किंवा ह्या आम्हाला ओव्या कळल्या नाही, तर त्या ओव्या त्या कालच्या ओव्या आहे ना, आपण थोड्या घाईनं पण घेतल्या आणि त्याच्यामध्ये सरळ सरळ अर्थ केला, तर त्याच्यामध्ये अतिशयोक्ती अलंकार या दृष्टीनं पाहायचं, म्हणजे त्या ओव्या कळल्या नाही असं वाटणार नाही. कारण वारी या धनुर्वात चढला, ही जी कल्पना आहे वारात सगळा धनुर्वात म्हणजे वाताचा एक परिणाम एखाद्या माणसाला झाला त्याला भोगावा लागतो. वाऱ्याला पुन्हा धनुर्वात होईलच कसा, म्हणजे इतकं जोराचं सोसाट्याचं वादळ सुटलं असा त्याचा अर्थ घ्यायचा. म्हणजे वारा इतका प्रकोपित झाला की आता तो कोणालाच शिल्लक ठेवणार नाही. हे अतिशयोक्ती अलंकाराचं उदाहरण आहे. म्हणून ज्ञानेश्वरीचा काही अर्थ करताना कधी त्याच्याकडं रसाच्या दृष्टीनं पाहिलं पाहिजे, कधी अलंकाराच्या दृष्टीनं पाहिलं पाहिजे, कधी प्रक्रिया त्याच्यात काय आली
ते पाहिलं पाहिजे, कधी सिद्धांत काय झाला हे पाहिलं पाहिजे, कधी अनुभूती काय आहे, अनुभूतीच्या अंगाने वस्तुनिष्ठ अशा प्रकारचे ते शब्द असतात, कधी वाच्यार्थ असतात, कधी व्यंजना असते, कधी ध्वन्यर्थ असतो. ज्या पद्धतीनं असेल तसं आपण विचार केलं पाहिजे. आणि हा विचार कधी करता येईल, जर मनुष्याला केवळ अद्वैत सिद्धांताचा जर चांगला परिचय असेल तर मग सर्व अंगाने त्याला चिंतन करता येईल. वाचे बरवे कवित्व, कवित्वी रसिकत्व आणि रसिकत्वी परतत्व स्पर्श जायचा. आपल्या संप्रदायामध्ये काव्यरूपाने ज्ञानेश्वरीकडे पाहिलं जात नाही, रस अलंकार या रूपाने विशेष पाहिलं जात नाही. आणि पाहिलं जात नाही हेच संप्रदायाचं काय आहे, वैशिष्ट्य आहे. नाही तर मनुष्य काय करेल, त्याच्यापेक्षा निकृष्ट असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत काव्याच्या, वाक्यम रसात्मकम काव्यम अशा प्रकारचं घोकत बसेल आणि रसिकत्वी परतत्व स्पर्श जायचा. इथं काय आहे, आपल्या संप्रदायामध्ये परतत्व स्पर्शाला महत्त्व देऊन ज्ञानेश्वरीकडे पाहिलं जातं. स्वामी महाराज नेहमी सांगायचे, ते तर कधी कोणी म्हणायला लागले ना किंवा याच्यामध्ये हा अलंकार आलाय, ते म्हणायचे तो राहू दे, जाऊ दे अलंकार, ओळीचा अर्थ आम्हाला चांगला स्पष्ट करून सांगा. कारण परतत्व स्पर्श जो आहे तो याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. आपल्या संप्रदायाच्या परंपरेमध्ये त्याला जास्त निवडलेले आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी सर्व विश्वाच्या साहित्यिकांना अवाक करून टाकण्यासाठी अशा प्रकारची रचना सहज त्यांच्याकडून झालेली आहे. ती जी रचना आहे तिच्यात त्या शब्दांचं जर आपण चिंतन करत बसलो तर त्याच्यामधून काव्याच्या दृष्टीनं, रसाच्या, अलंकाराच्या दृष्टीनं तर आपल्याला परतत्व स्पर्शाचं रसास्वादन होणार नाही. आणि तो जो आहे तो खरा रसोवयी सहा, तो खरा रसरूप परमात्मा आहे आणि त्याचं हे वर्णन करणारे शब्द आहेत. म्हणून काल तुम्हीच विचारलं होतं ना मला वाटतं, तर त्या ओळ्या अतिशयोक्ती अलंकाराच्या उदाहरणे आत्ताही पुढं तीच चालू आहेत. तर आता सांगतात की जैसे तक्षका विष भरले, हो का जे काळरात्री भूत संचरले, की आग्नेयास्त्र प्रजिले वज्राग्नी जैसे. जैसे ज्याप्रमाणे तक्षका विष भरले, एक तक्षक हाच मोठा विषारी सर्प आहे. आपल्याला माहिती आहे भागवतामध्ये जो परीक्षिती राजाला ज्यांनी डंख केला तर तो तक्षक आहे. आणि पुन्हा तक्षकाचं विष कमी पडेल म्हणून त्याच्यात आणखीन विष भरलं असं सांगतं. हो का जे काळरात्री भूत संचरले. आणि काय झालं, एक तर काळरात्री असे असते की ती कशाही रीतीनं त्या मनुष्याला मारण्यासाठीच आलेली आहे त्याच्यामध्ये, परंतु त्या काळरात्रीला पुन्हा काय झाला, भूताचा संचार झाला. मग आपण ते म्हणतो ना त्या माकडाचं यद्वा तद्वा भविष्यती, ऐके नाही, त्याला मरकटालाही विंचवाचा दंश झाला, त्याला मद्यपान केलं, तर अशा वेळेला ते माकड अगोदरच माकड चंचल आहे. तसा हा जे विश्वरूपाचं दर्शन आहे ते म्हणतात काळरात्रीला जणू काही काळरात्रीमध्ये भूताचा संचार व्हावा. म्हणजे काळरात्रीच मनुष्याला मृत्यूला पुरेशी असते, त्याच्यात आणखीन त्याच्यामध्ये झाला भूताचा संचार. की आग्नेयास्त्र परजिले वज्राग्नी जैसे. आणि ते म्हणतात आग्नेयास्त्र, आग्नेयास्त्र असं एक ज्याच्यावर टाकलं त्या कोणत्याही चर वस्तूला ते दग्ध करून टाकतं, परंतु म्हणजे ते आग्नेयास्त्र जे आहे ना ते परजिले म्हणजे त्याला आणखीन उजळा दिला, किंवा त्याला काय म्हणतो आपण, त्याला आणखी धारदार करण्यासाठी त्या काय केलं तर वज्राग्नी जैसे, म्हणजे ते चांगल्या जसं त्या शस्त्राला उजाळा देण्यासाठी, किंवा त्याला दुसरं काय नाव आहे, शस्त्राला धारदार करण्यासाठी, पाणी देण्यासाठी जसं दुसऱ्या एखाद्या दगडावर त्याला घासलं जातं, सहानेवर त्याला घासलं जातं, त्याप्रमाणे या ठिकाणी वज्राग्नी जो आहे त्या वज्राग्नीनं मूळचं आग्नेयास्त्र आणि वज्राग्नीनं काय केलं, त्याला पुन्हा सहाय्य करून त्याला परजिलं म्हणजे त्याला उजळा दिला. तैशी तुझी वक्तरे प्रचंडे, वरी आवेशहा बाहेरी ओसंडे, आले मरणरसाचे लोंढे आम्हावरी. तैशी म्हणजे त्या आग्नेयास्त्राला वज्राग्नीचं साह्य व्हावं, तक्षकाला विष भरलेला भरावं, किंवा काळरात्रीमध्ये भूताचा संचार व्हावा, तैशी त्याप्रमाणे तुझी प्रचंडे वक्त्रे, तुझी प्रचंड असणारी जी वक्त्र म्हणजे मुख, आणि त्या मुखातून काय दिलं, वरी आवेश हा बाहेरी ओसंडे, आणि त्याच्यात काय, तुझ्या दाढ, दाढा आणि कराळ विक्राळ मुख याच्यातून तुझा आवेश म्हणजे तुझा क्रोधाभिवेश, क्रोधाचा अभिनिवेश तो बाहेर जणू काही ओसंडून वाहत आहे.
याच्यावरून आम्हाला असं वाटतं की आम्हावरी मरणरसाचे लोंढे आले. आता आम्हाला मरण काला म्हणजे काय झालं, मरणरूपी रसाचे द्रव म्हणजे मरणरूपी एक द्रव आहे आणि त्याचे लोंढे म्हणजे प्रवाहाच्या प्रवाह आमच्याकडं वाहत आहेत. म्हणजे आम्ही आता याच्यातून वाचू शकत नाही. संहार समयीचा चंडा निळू आणि महाकल्पांत प्रलया निळू या दोही जई होय मिळू तई काय एक न जळे. अर्जुन एवढ्या भीतीतही भगवंताला आक्षेपार्थाने बोलतो की अर्जुना तूच उत्तर सांगा आता. संहार समयीचा म्हणजे ज्या वेळेला संपूर्ण जगताचा संहार होणार आहे त्यावेळेचा जो चंडा निळू म्हणजे प्रचंड असणारा असा जो अनिळ म्हणजे वारा आहे आणि त्या वाऱ्यामध्ये संहार करताना जो प्रचंड वायू आहे त्याने वायू प्रलय आता या ठिकाणी होणार आहे. परंतु त्याला काय महाकल्पांत प्रलयानळू आणि त्या वारा कोणाला साह्य झाला आणखी महाकल्पांत म्हणजे महाकल्पाच्या वेळी ज्या वेळेला ह्या सगळ्या सृष्टीचा संहार करायचा त्यावेळेला असणारा जो प्रलयानळ प्रलयाग्नी त्या प्रलयाग्नीला साह्य कोण झाला प्रलय वायू. हे दोघांचा या दोघा जई होय मिळू म्हणजे या दोघांचा जेव्हा मिलन झालं म्हणजे दोन्ही एकत्र आली त्यावेळेला आता काय म्हणे ते काय एक न जळे. देवा आता काय जळणार नाही तूच सांगा. आता देव म्हणतो सगळे जळतील. आहे की नाही, सगळे जळतील असं त्याला उत्तर द्यावं लागेल. हे आक्षेपार्थ आहे. तैशी संहारके तुझी मुखे देखोनी धिरू का आम्हा पारुखे आता भुललो मी दिशा न देखे आपण पेनेने तैशी त्याप्रमाणे म्हणजे प्रलयकालचा अग्नी आणि प्रलयकालचा वायू ह्या दोघांचा समागमामध्ये जसं सर्व होरपळून जाणार जळून जाणार दग्ध होणार तैशा त्याप्रमाणे मी तो सांगतो तुझी संहारके मुखे देखोनी तुझी ह्या जगताचा संहार करणारी मुख पाहून धीरू का आम्हा पारुखे. आता या ठिकाणी जो धीर आहे धैर्य जे आहे अशा वेळेला धैर्य धरलं पाहिजे. पण धैर्य आम्हा का पारुखे त्या धैर्याने का बरं आम्हाला सोडूनच दिलेलं आहे. त्या धैर्याला आम्ही पारखे झालेलो आहेत म्हणजे आता धैर्याची ना आमची भेट नाही म्हणजे आम्ही आता धैर्य धरू शकत नाही आणि धीर राहीलच कसा आम्हाला असं म्हणतात. आता भुललो मला पूर्णपणे भुललो म्हणजे भुरळ पडलेली आहे. मी दिशा न देखे मला कोणती दिशा पूर्व आणि कोणती दिशा पश्चिम हे मला कळत नाही म्हणजे दिशाविषयी मला भुरळ पडली म्हणजे मी दिंगमूढ झालो. आणि हे जाऊ द्या पण कमीत कमी स्वतःला तरी मी कोण आहे अर्जुन आहे हे आपण पे नेणे याच्यामध्ये मला आपल्या स्वतःच्या स्वरूपाचा देखील विसर पडलेला आहे. स्वरूपाचा विसर म्हणजे मी एक अर्जुन कोणीश्वर आहे याला काय कोणत्या प्रकाराने मी सामोरं जावं ह्या प्रसंगाला हेही मला काही सुचत नाही. मला काही कळत नाही. लोक म्हणतात ना बाकीच्याचं जाऊ दे पण माझंच मला काही कळेनासं झालं अशा प्रकारचं अर्जुन सांगतो. मोटके विश्वरूप डोळा देखिले आणि सुखाचे आवर्षण पडिले आता जापानी आपुले आस्था व्यस्त हे. अजून स्पष्टपणे म्हटला नव्हता पण तो म्हणतो ना न बोले तरी काय करे. आता जर बोललो नाही तर आपलं मरणच आलेलं आहे म्हणून तो म्हणतो की आता हे मात्र आटोपून घे. पहिल्यांदाच आता या श्लोकापासून अर्जुनाला थोडा वेध लागलाय की आता हे आपल्याला पाहायला नको. मोटके विश्वरूप द्या थोडंसंच विश्वरूपाचं दर्शन झालं. अजून तर भगवान म्हणतात पश्चिमे पार्थ रूपाने शतशोथ सहस्रशा पण तो एकच विश्वरूप मोटकं थोडं पाहिलं आणि सुखाचे आवर्षण पडले आणि लगेच आम्हाला या सुखाचा आवर्षण म्हणजे दुष्काळ पडला. सुख नावाचा प्रकार आमच्या अंतकरणाची वृत्तीतलं सुख अभिव्यक्त सुख होण्याचं कमी 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 होत गेलं आणि आता पूर्ण दुष्काळ पडला. आता सुख काय आहे हे मला कळत नाही म्हणजे आमच्या अंतकरणात थोडं सुद्धा आता सुखाची अभिव्यक्ती होत नाही. सुखाचे आवर्षण पडले सुखाचा दुकाळच पडलेला आहे. आता म्हणजे यानंतर आतापर्यंत झालं ते झालं आता अनंतर्य याच्यानंतर तरी जापानी आपले तो जापानी म्हणजे आपलं आटोपून घे. हे जे रूप आहे ह्या रूपाचा तू विश्वरूपाचा तू उपसंहार कर म्हणून माझ्या डोळ्यापुढे आता हे दाखवू नको. आणि दोनदा म्हणतो जापानी म्हणजे लवकरात लवकर आटोपून घे कारण हे रूप अत्यंत अस्ताव्यस्त हे अत्यंत अस्ताव्यस्त. याला कुठलं दिशा कळत नाही याचा उगम कळत नाही याचा लय कळत नाही याची स्थिती कळत नाही अशा प्रकारचं ही स्थिती आहे. म्हणजे रूप आहे अस्ताव्यस्त म्हणजे जिकडं पाहावं तिकडं ते पसरलेलं आहे. बरं त्याला काही सुचारू रूप आहे का ते अस्ताव्यस्त आहे
हे मनुष्याला एक मुख असावं, 2 हात असावं, तुला 4 आहेत, पण याला तुझ्या हात किती, अनंत बाहू, उरू, चरण, अनंत मुख, अनंत दाढा, अनंत मस्तक, हे सगळं पाहत असताना हे सगळं अस्ताव्यस्त आहे. ऐशे करीशी म्हणून जरी जाणे तरी हे गोष्टी सांगावी का मी म्हणे. आता एक वेळ वाचवी जी प्राणे या स्वरूप प्रळयापासून. ऐशे करीशी, आता मी विश्वरूप म्हटल्यानंतर तू असं करणार आहे. ऐशे जरी मी जाणे, असं जर मला अगोदरच कळलं असतं की विश्वरूप दाखव म्हटल्यावर हे अशा प्रकारचं अकराळ विक्राळ रूप धारण करणार आहे, हे जर मला मी जर मला माहीत असतं तर ही गोष्टी सांगावी मी का म्हणे. तर मला ही विश्वरूप रूपी गोष्ट सांग, म्हणजे विश्वरूप मला दाखव असं मी का म्हणे. मी कधीतरी म्हटलो असतो का? कधीच म्हटलो नसतो. आता बरं झालं म्हणे, म्हटला तर मग दाखवतोच आहे ना मी. झालं म्हटला, पण आता एक वेळ वाचवी जी प्राणी, मला म्हणतो की एक वेळा काहीसही करून मला प्राणे वाचवी, मला प्राणाचं वाचव. म्हणजे काय, प्राणाचं वाचव म्हणजे नुसते प्राण वाचव. या स्वरूप प्रळयापासून हा प्रळय म्हणजे या ठिकाणी माझ्या केवळ शरीरातल्या प्राणांचं निर्गमन एवढाच नाही, किंवा प्राणांना या म्हणजे माझ्या सूक्ष्म शरीरामध्ये जी काही भयाची भावना राहते, कारण सुखदुःखाचं भोक्तृत्व कोणाला आहे? अंतःकरणाला आहे. तेव्हा ह्या अंतःकरणाचाच प्रळय होतो असं नाही, स्थूल शरीरातच मला मरण येतं असं नाही. तू सांगितलेलं आहे मला, तू स्थूल सूक्ष्म कारण शरीराच्या आतीत आत्मा आहेस असं तू मला 9व्या अध्यायापर्यंत सांगितलं. आणि हे जे विश्वरूप वगैरे काही जरी असलं तरी काय आहे, हे सर्व स्वामुचे गुण सांगत असताना तू सांगितलंय, भूतेना माझी या ठाई आणि भूता माझी मी नाही, या खुना तू काही चुको नको. आणि हे सर्व स्वामुचे गुण परी दाविले तुझं उघड, आता इंद्रिया देवनी कवाड हृदयी भोगी नचमत्स्थानी भूतानी. हे सगळं तुम्हाला सांगितलंय, पण आता त्याचा इथं काही उपयोग होईना, आहे की नाही. वेळेला काय हिसाब बराबर आहे, छोकरा डुबता आहे, अशा प्रकारची अवस्था आहे. म्हणून तो सांगतो एक वेळ वाचवी जी पाणी. मग अर्जुनाने सांगितलं, मला ह्या स्थूल सूक्ष्म कारण द्यायची याची चाड नाही, याचा प्रळयाची मला भीती वाटत नाही. मला कोणतं अंतरात्मयाही देखे शिसारी आले, असं ना, माझ्या अंतरात्म्याला भय. हे विश्वरूप, हे जे विश्वरूप आहे हे केवळ स्थूल सूक्ष्म कारणाचा संहार करणारं नाही, तर हे माझ्या आत्मस्वरूपाचा संहार करणार आहे. म्हणजे याचा अर्थ कुठंतरी यत्किंचित, बरोबर आहे ना, ह्या अनात्म पदार्थांच्या विषयीची तादात्म्य भ्रांती जडलेली असते, आणि ती जाणं इतकं कठीण आहे. ह्या अर्जुन आपल्याला दाखवतो की या ठिकाणी आपल्याला वर वाटतं की अरे आपल्याला काय हे संशय विपर्य रहित आत्मज्ञान झालेलं आहे, आता काय सांग गड्या भीती कोणाची, आता कोणाचीच भीती नाही. पण असं जर विश्वरूप आलं ना तर इतकी भीती वाटते का हे मरण ह्या देहाचे धर्म आहेत का नाही त्याचा विचार नाही, हे आत्म्याचंच मरण आहे. म्हणजे त्याला वेदांतामध्ये काय म्हटलेले, अभिनिवेश असं त्याला म्हटले. मरण भयालच अभिनिवेश असं वेदांतामध्ये म्हणतात. हा अभिनिवेश लवकर सुटत नाही. याचं कारण काय आहे तर अनंत जन्मांमध्ये हे संस्कार आहे, अनात्म पदार्थाच्या तादात्म्य भ्रांतीचे संस्कार आहे. ज्ञान झाले तरी संस्कार जोपर्यंत आहेत तोपर्यंत मनुष्याला भयाची भावना ही राहतेच. म्हणून या ठिकाणी सगळा बारकाईनं जर विचार केला तर मनुष्याला मरणाचं भय का वाटतं. जर खरंच आत्मस्वरूप आहे तर मरणाचं भय काय वाटण्याचं कारण आहे का त्याला. मी जर आत्मस्वरूप असेल, मी जर अमर आत्मा असेल तर भीती का वाटते. या बरं ज्ञान नाही काय, त्याचं ज्ञानही आहे, पण ते ज्ञान तेवढ्या काळात काय होतं, प्रतिबद्ध होतं आणि व्यवहारामध्ये मनुष्य पुन्हा मी दे आहे असं म्हणतो, आहे की नाही. म्हणजे याचा अर्थ हे जे तादात्म्य आहे, भ्रमच तादात्म्य जे आहे त्याची जरी निवृत्ती झाली, भ्रमाची जरी निवृत्ती झाली तरी माऊलीने लिहिले ज्ञानीपुरुष जो आहे हाले चाले संस्कार वशे, मुक्ताचे देह तैसे हालत चालत संस्कार वशे, ते कोणी लोकपिशे तो करता म्हणती. अशा प्रकारचे पिशे लोकांना होईल ना का, पण त्याचं
कर्तृत्व भ्रांती त्याच्या ठिकाणी आहे असा आरोप करायला जागा ज्ञानीपुरुषाच्या व्यवहारामध्ये दिसून येते. बरोबर आहे की नाही? असं म्हणायला काही हरकत नाही ना. म्हणून आपण इथे एवढंच घ्यायचं की हा विचार केला तुम्ही म्हणाल मग तर तुम्हीच आम्हाला अपरोक्ष ज्ञानाचं जेवढं श्रुतीनं सांगितलं वैभव त्याच्याच विरुद्ध कथन केलं. हे चिंतन जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी चाललेलं आहे. हे चिंतन जीवनमुक्तीसाठी नाही चाललं. म्हणून त्या पितांबरी टीकेमध्ये पंचदशीच्या त्यांनी जीवनमुक्ती विवेकाविषयी लिहिले. जीवनमुक्तीचा जेव्हा विचार चालू आहे तर ते सांगतात की हे 15 प्रकरणं तत्वज्ञानाच्या दारढ्यासाठी आहेत. कोणती? पंचदशीतली. आणि जीवनमुक्ती विवेक हे पंचदशीचं 16वं प्रकरण आहे असं काही लोक म्हणतात. त्यांनी सांगितलं ते कसंही असो म्हणे, पण जीवनमुक्तीचा विषय काय आहे त्यांनी एकच पंक्ती लिहिली फक्त. जीवनमुक्ती विवेकामध्ये विद्यारण्य स्वामी जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाविषयी चर्चा करतात. जीवनमुक्ती किंवा तत्वज्ञान याविषयी चर्चा करत नाही. त्यांना जीवनमुक्ती प्राप्त झाल्यानंतर उर्वरित राहिलेले जे आयुष्य आहे, उरले उपाधी कारणी असं जे आयुष्य आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय करावं याच्यासाठी मनोनाश वासनाक्षयासहित तत्वज्ञानाचं चिंतन सांगतात असा अर्थ आहे. हे सुद्धा चिंतन कशासाठी घ्यायचं? जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखार्थ घ्यायचं. म्हणून सांगतात की काय मोटके विश्वरूप डोळा देखिले आणि सुखाचे आवर्षण पडिले. आता जापानी जापानी आपले अस्ताव्यस्त हे ऐशे करीशी म्हणवनी जरी जाणे तरी ही गोष्टी सांगावी कामी म्हणे. आता एक वेळ वाचवी जी प्राणे या स्वरूप प्रलयापासून. म्हणजे हा माझ्या जणू काही ह्या आत्मस्वरूपाचाच प्रलय होतो. म्हणजे ही भय जे आहे ते स्थूल सूक्ष्म कारण बरोबर ना इथपर्यंतच पोचलं असं नाही तर स्वरूपापर्यंत पोचलेलं आहे. म्हणजे माझ्या आत्मस्वरूपापर्यंत पोचलं तेव्हा ह्या स्वस्वरूप प्रलयापासून वाचव. याच्यातून जर बारकाईनं चिंतन केलं आपण तर स्वरूप प्रलयापासून वाचव असं म्हणत असताना बरोबर ना हे वृत्ती ज्ञानाला धरून असणाऱ्या स्वरूप प्रलयापासून वाचव किंवा वास्तव असणाऱ्या दिगंबर महाराज वास्तव असणाऱ्या स्वरूप प्रलयापासून वाचव वृत्ती. कारण असं जेव्हा म्हणतो अर्जुन तेव्हा वृत्ती ज्ञानाला धरूनच म्हणतो आहे की नाही. म्हणून हे जे वृत्ती ज्ञानापासून वाचवणं महाकारण शरीररूप असणाऱ्या महाप्रलयापासून मला वाचव. जे आपलं स्वस्वरूप आहे त्याला भयच नाही आहे की नाही. अर्जुन तर म्हणतो स्वरूप प्रलय म्हणजे कोणता? ज्या वृत्ती ज्ञानाने अज्ञान निवृत्त केल्यानंतर बरोबर आहे ना अज्ञान निवृत्त करून ते ज्ञान जोपर्यंत निवृत्त झालं नाही म्हणजे तुका म्हणे अहम ब्रह्मास्मी वृत्तीचं स्वरूप काय आहे? महाकारण. नाथ महाराजांनी भागवतामध्ये महाकारण शरीर मानलं. विवेक चूडामणीमध्ये भगवत पूज्यपादाने देखील महाकारण शरीराचा उल्लेख केलेला आहे. ती महाकारण शरीर म्हणजे कोण आहे? अहम ब्रह्मास्मित्याकारक वृत्तीमध्ये प्रतिफलित झालेलं चैतन्य. आणि त्या चैतन्याने म्हणजे वृत्ती ज्ञानाचं ज्याला अजून वृत्ती ज्ञानाचा ज्याला अभिनिवेश आहे असं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाच्या प्रलयापासून मला वाचव असं. कारण का असा अर्थ करायचा? जर त्या वृत्ती ज्ञानाला जसंच्या तसं ठेवलं तर त्या ठिकाणी तोपर्यंत त्याला खरी जीवनमुक्ती जी आहे ती प्राप्त झालेली नाही. मग जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा कसा विचार होईल आणि केव्हा होईल? जर त्याला वृत्ती ज्ञान गेलं तरच. कारण वृत्ती जेव्हा स्वपरविरोधिनी अशी मानलेली आहे ती जेव्हा अज्ञानाचा नाश करून स्वपरविरोधित्वाने ती स्वतः निवृत्त होते त्याच वेळेला तुम्हाला खरं स्वरूप राहील. त्यावेळेला तुम्हाला किती विश्वरूप दाखवलं तर भीती वाटेल, खरी वाटणार नाही. आणि अर्जुनजी तर या ठिकाणी म्हणतो की मला वाचव असं म्हणतो. याचा अर्थ हा स्वरूप प्रलय म्हणजे कोणता प्रलय आहे? हा वृत्ती ज्ञानात्मक असणारा बरोबर जे स्वरूप आहे त्या स्वरूपाची ओळख जरी झाली तरीसुद्धा जोपर्यंत ही निर्वृत्ती किंवा वृत्ती विवर्जित म्हणजे समाधीला अनुलक्षण असणारी नाही, वृत्तीचा पूर्णपणे बाध करणारी आहे की नाही. वृत्तीचा बाध करणारी आणि वृत्तीचा बाध करणारी कोण आहे? वृत्तीच आहे. ही स्थिती झाली नाही तोपर्यंत तो माणूस म्हणणारच का नाही. किती जरी असला तर हा कुठं पोचलेला आहे? हे भय कुठं पोचलं? त्याच्या अंतरात्म्यापर्यंतच पोचले. अंतरात्म्यापर्यंत पोचलेले त्याची निवृत्ती झाली पाहिजे आणि तोच खरा या ठिकाणी स्वरूप प्रलय आहे असं म्हणावं लागेल आहे की नाही. कारण त्याची निवृत्ती दुसरं कशाने होणार नाही. जरी तू गोसावी आमचा अनंता तरी सुई ओढण माझी आजीविता साठवी पसारा हा मागुता महामारीचा. उद्या
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.